नमस्कार श्रोते हो. कलाकाराची आपल्या कलेशी एक प्रकारे नाळ जुळलेली असते असं म्हणतात. ती कला त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटकच बनून जाते आणि मग त्या दोघांमध्ये एक संवाद घडायला लागतो आणि त्याचं प्रत्यंतर रसिकांना त्या कलेच्या सादरीकरणातून मिळत असतं. अशाच एका ज्येष्ठ बुजुर्ग पद्मश्री प्राप्त कलाकाराचा सांगीतिक प्रवास जाणून घ्यायचा योग आज आपल्याला आलेला आहे. त्यांचं नाव आहे हार्मोनियम वादक पंडित तुलसीदास बोरकर. संगीत नाटकांना साथ संगत करणारे वादक यापासून एक प्रथितयश हार्मोनियम वादक असा त्यांचा प्रवास. हार्मोनियमला एक वेगळं स्थान संगीत क्षेत्रात त्यांनी मिळवून दिलं. हार्मोनियम वादकाची बोटं ही वाजवताना रसिकांना दिसली पाहिजेत अशा रचनेची पेटी त्यांनी स्वतः बनवून घेतलीय. पद्मश्री हा पुरस्कार मिळाल्यानंतर तो हार्मोनियमच्या वादनासाठी मिळाला याचा त्यांना जास्त आनंद झाला. शब्दांच्या उच्चाराप्रमाणे तसे स्वर आपल्या वादनात आले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच त्यांचं सोलो वादन सुद्धा तितकंच मोहून टाकतं. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री पंडित तुलसीदास बोरकर यांचे अनुभव आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. त्यांच्याशी बातचीत केली आहे श्रीपाद कहाळेकर यांनी. संपूर्ण कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं आजचा दिवस हा खरोखरच अतिशय सुदीन म्हणून आपण बघायला पाहिजे. आपल्या बोटांची जादू आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा त्यांचा सातत्यानं केलेला प्रयत्न आणि हार्मोनियम असेल किंवा ऑर्गन असेल या दोन्ही वाद्यांच्या माध्यमातून संगीताला दिलेला साज हजारो श्रोत्यांच्या मनामध्ये आपण बसवला असे पंडित तुळशीदास बोरकर आज आपल्याबरोबर आहेत. पंडितजी नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रामध्ये आपलं स्वागत. थँक्यू. मला हे सांगा की मुळात आपण गोव्याचे हो. संगीताच्या शिक्षणाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये संगीताच्या बाबतीमध्ये घरातलं वातावरण त्या दृष्टीनं कसं होतं काही सांगाल तर? माझं गाव खेडेगाव बोरी गोवा. तर घरातलं वातावरण थोडंसं सांगीतिक, थोडंसं. आई जरा गाणं शिकली होती. त्या काळात गाणं वगैरे शिकणं तितकं हे नव्हतं समाजात, पण तिला आवड होती. हे दैवी देण असते. त्याप्रमाणे ती थोडंसं शिकली होती. तो गुण माझ्यात आला का काय समजत नाही, पण आमच्याकडे घरात कोणतरी होते पणजोबा कोण, त्यांना जरा हार्मोनियमचं होतं असं मी ऐकलं नंतर. तर त्यामुळं असेल मला थोडंसं ते आलं हार्मोनियम वाजवावी. आईने ओळखलं आणि हार्मोनियम एक अडगळीला पडलेली ती काढून दिली आणि असं असं वाजव म्हणाले. सारेगम पधनिसा पहिला धडा आईने दिला मला. अशी सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग वडील वारले आणि मग पोटाचा प्रश्न आला. मग माझी मोठी बहीण 2 वर्षांनी मोठी, ती शाळेत, तिला अभिनयाचं थोडंसं हे होतं. त्या शाळेतल्या कुठल्या ह्याच्यात कार्यक्रमात भाग घ्यायची. मग तिला ते थोडंसं होतं. कोणीतरी सांगितलं, एक बॅरिस्टर खाजीवाले पुण्यातले, महेश नाटक कंपनी अशी त्यांनी काढली होती लहान मुलांची. तर ती त्यांच्यासाठी मुलं ते बघत होते, चांगली मुलं अभिनय जाणणारी, म्हणून ते गोव्याला आले. त्यावेळेला त्यांना माझी बहीण सुरेश हळदणकर, त्यानंतर एक मोये म्हणून एक होते, असे 3-4 जण त्यांना मिळाले. लहान मुलं 12, 13, 14 वर्षाची. त्याच्यात बहीण आधी पुण्याला गेली. मग पुढच्या वर्षी मी गेलो, म्हणजे आई ती बहिणीबरोबर गेली. मग मला बोलवून घेतलं पुढच्या वर्षी. अशा रीतीने सुरुवात झाली, म्हणजे ज्याला आपण म्हणतो संगीतात पडण्याची. म्हणजे ह्या नाटक कंपनीच्या माध्यमातून गोवा सोडून तुम्ही पुण्याला पोहोचलात. हो. मग विष्णुपंतांचा तुमचा संबंध केव्हा आला? आता ही महेश कंपनी लहान मुलांची, बॅरिस्टर खाजगीवाल्यांची, ती 6 महिन्यात बंद पडली. ती बंद पडल्यानंतर पुढं काय? इतक्यात मग कला विकास छोटा गंधर्वांची, त्याच्यात नलिनीला बोलवणं आलं.
त्याच्यात नलिनी राहिली माझी मोठी बहीण, ती पगारी. आणि मग तिथं मी नुसताच आपला होतो, खेळत होतो, 2 वेळी जेवायचं, खेळायचं, गंमत करायची. तिथं वष्ट भेटले एक दिवस. तो प्रकार फार चांगला मजेशीर आहे. काय घटना सांगाल जरा आमच्या श्रोत्यांना? काय बघा, गुरु चालत येतो. आपल्याला आवड पाहिजे, भक्ती पाहिजे की गुरु तुम्हाला शोधत येतो, असं म्हटलं आहे आमचे गोंदिवलेकर महाराजांनी. तसं माझ्या बाबतीत झालं. मजा झाली. दुपारी 2:30 वाजता त्या कंपनीच्या मालकांची मुलं 4-5 जणं होते, सगळे आम्ही खेळत होतो, मस्त खेळत होतो. 2:30 वाजता हल्ला गुल्ला नुसता. तर वष्ट ते ऑर्गनवादक त्या कंपनीतले छोट्या गंधर्वांचे एकदम गरम होऊन आले. म्हणाले, काय रे मूर्खानो, म्हणाले तुम्हाला काय अकला बिकला आहेत काय? आम्ही म्हणाले रात्री जागरण करतो, आम्हाला झोप पाहिजे, दुपारची विश्रांती पाहिजे, कळत नाही तुम्हाला? असं म्हटल्यावर त्यांचा तो रुद्रावतार पाहून ते माझे सवंगडी ते गुल झाले. ते गेल्याबरोबर मला अशी चीड आली या माणसाची. म्हटलं काय माणूस आहे, म्हटलं आमच्या खेळाचा अगदी भंग करून टाकला. म्हटलं काय करू? बरं काय करू शकत नाही, मी 12 वर्ष माझं वय, तर मी काय करणार? ते असे बघत राहिले माझ्याकडे आणि मी त्यांच्याकडे बघत राहिलो. 5-10 सेकंदात त्यांनी म्हटलं, काय रे पेटी शिकायची का तुला? म्हटलं होय शिकायची. त्या याच्यातच उत्तर दिलं, काही संबंध नाही, अर्थार्थी काही संबंध आहे काही नाही. पण अशा रीतीने पुढच्या आठवड्यात त्यांनी पेटी शिकवायला सुरुवात केली. वर्ष कुठलं आठवत आहे? 1948 डिसेंबर महिना, नागपूर. तिथे गेल्याबरोबर सकाळी 4 वाजता एक दिवस मला उठवलं त्याने. थंडी, एकदम थंडी म्हणजे अशी की नको उठणं नको, मस्त झोपूया. पण त्याने उठवलं. मला आवड पेटीची. उठलो. त्यांनी ते राहत असलेल्या खोलीत मला नेलं. पेटी त्यांचीच काढून दिली. बस म्हणाले, पांडे सारेगम पधनिसा सा नि ध प म ग रे सा वाजव. बरं, मी आपली ते चादर पांघरून आपला सारेगम पधनिसा वाजवतोय. हे झोपले, मला वाजवायला सांगितलं. बरं, मला आवड. 9 वाजता हे सगळे उठून चहा वगैरे पिऊन आले आणि मला म्हणाले, बस झालं आता उठ. म्हणाले उठ, चहा वगैरे घे आणि ये, 10 वाजता ये. बरं उठलो, तोंड बिंड धुतलं, चहा घेतला, आलो. परत 10 वाजता. मला आवड, मुळातून आवड मला. बसलो. 10 ते 11, 12, 1 वाजता म्हणाले उठ, जा आंघोळ कर, जेव आणि 3 वाजता ये. अरे बरं येतो. 3 वाजता आलो. 3 ते असं काय, तर त्या पहिल्या दिवशी 5, 4, 5, 3, 8 आणि 12-13 तास पहिल्या दिवशी त्यांनी रियाज. दुसऱ्या दिवशी परत 14 तास, तिसऱ्या दिवशी 12 तासाचं, 12, 13, 14 हा आकडा सुटला नाही कधी. 6 महिने. काय वाटत होतं एवढ्या वेळ रियाजाला बसल्यावर? वाटत होतं मनातून त्यांना मी म्हणजे जरा जळतही होतं त्यांच्या. माझी मुलं ती खेळताना मी बघतोय आणि मला इथे हे आणि कामाला लावलं आहे आणि ते खेळताना मला उठता येत नाही. बरं, माझा स्वभाव असा लहानपणापासून आज्ञा मोडायची नाही, आज्ञापालन हा एक काहीतरी गुण देवाने दिलेला. त्यामुळे मी काय उठूच शकलो नाही. वाटलं खूप जावं आणि खेळावं, हे सोडून द्यावं, पण उठू शकलो नाही. असं झालं. आणि मग छोटा गंधर्वांचं हे झालं 6 महिने. 6 महिन्याने ती कंपनी बंद पडली. ती बंद पडल्यावर वस्ते सोडून गेले. माझी ताटातूट, गुरु नाही. आता काय करायचं? तर पुण्याला जिथं आम्ही राहत होतो त्या दत्त मंदिर, सिटी पोस्ट, तिथून छोट्या गंधर्वांचं घर जवळ आहे. चालत अगदी 5-7 मिनटं, तपकीर गल्ली. तिथं जाऊन बसायचो मी. मला आवड, आता ओळखीचे पण. मी तिथं जाऊन बसायचं. बसता त्यांना समजायचं हा आलाय, त्याला आवड आहे पेटीची. पण ते आर्टिस्ट आणि मी एकदम विद्यार्थी, शिकाऊ. केव्हा तरी म्हणायचं काढ रे पेटी काढ. काढली पेटी. ते गात सुटायचे. आता ते गातं स्वरज्ञान कुठे येते? मला तर अलंकार ते सारेगम, सारेगम वगैरे शिकवलेलं, राग कुठे शिकवला आहे? त्यामुळे मी आपला काहीतरी वाजवायचं. वैतागायचे ते, इकड्यान पेटी आणून आणायची. मग ते असं, हे बघ मी काय गायलो आता, असं ते असं आहे. ते असं करून त्यांनी मला मार्गदर्शन केलं. मग हळूहळू स्वरज्ञान व्हायला. अशा रीतीने त्यांच्याबरोबर राहायचा योग आला आणि पुढे त्यांच्याबरोबर साथी करायला लागलो वर्षाभरात, 1 वर्षात. वा. म्हणजे विष्णुपंत वष्टांचं ताटातूट झाली तुमची. हो. आणि छोट्या गंधर्वांच्या त्या ठिकाणी तुम्ही जायला सुरुवात केली. हो. साधारणपणे असं म्हटलं जातं की 1957 ते 67 हा काळ तुमच्या
साथीच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीनं हो. अतिशय महत्वाचा आहे. नेमकं काय होतं त्या 10 वर्षाच्या काळामध्ये? 10 वर्षाच्या काळामध्ये पी मधुकरांची माझी गाठ पडली. पी मधुकर म्हणजे मधुकर पेडणेकर हे या हार्मोनियम या वाद्याचे ज्याला आपण म्हणतो सर्वा म्हणजे त्यांना त्याच्यातलं अगदी खेळणं केलं होतं त्याने. असं वाद्य की गोविंदराव टेंबे जे संस्थापक पथदर्शक हार्मोनियमचे त्यांनीसुद्धा म्हटलं होतं अजब म्हणाले त्यांचं वादन ऐकून. आणि सांगायचे अरे तुम्ही मला ऐकलत पण त्या मधु पेडणेकरला ऐका, त्याला ऐका म्हणाले. अजब असं हे अशी मधुकर ही व्यक्ती होती पी मधुकर. त्यांच्याकडे 10 वर्ष मला शिकायला मिळालं 57 ते 67. मग पेडणेकरांचा अनुभव, मार्गदर्शन, अतिशय शिस्तबद्धरित्या शिक्षणाची पद्धत तुम्ही तिथं अवलंबली. काय होता तुमचा दिनक्रम, कसा होता तिथला? आता बघा त्याने मला शिकवलं. पहिल्या दिवशी ज्यांच्यातर्फे मी गेलो तो एक किस्सा आहे. तो किस्सा म्हणजे असा, मी नाटक वाजवतोय, साथ संगत करतोय बरं कोणाची, छोटा गंधर्व आणि हिराबाई बडोदेकर, किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये नाटक चालू आहे. तुफान गर्दीत तुफान रंगलाय प्रयोग. बाबूराव कुमठेकर सारंगीला आहे जे हिराबाईंचे साथीदार, तबल्याला आहेत दुसरे केशव नावलेकर. 3रा अंक पडल्यावर ऑडियन्समधून एक माणूस बाबूराव कुमठेकरांना भेटायला आला. जसं आता पॅलेस थिएटरमध्ये कसं बाहेर ते ऑर्गनला वगैरे बसतात तसं तिकडे किंग जॉर्जमध्ये. तिथं ते सारंगीवाल्यानं भेटला की बाबूराव अरे छोटा गंधर्व भावला रे म्हणाले. भावला की गाणं पण चांगलं आहे आणि अभिनय पण. असा कृष्ण मी नाही पाहिला आत्तापर्यंत, पण हा कृष्ण भावला म्हणाले. आणि माझ्यावर लक्ष गेलं, अरे हा कोण पोरगा ऑर्गनला? तर म्हणाले हा बोरकर आमचा. ते म्हणाले कृष्णराव मला म्हणाले बोरकर पोरा हात चांगला आहे रे तुझा, तुला शिकायचं आहे का? मनातनं थोडंसं खट्टू झालं. मी म्हटलं मी आता यांच्यावर साथसंगत करतोय आणि हा माणूस मला विचारतो शिकायचं आहे का? म्हटलं काय माणूस आहे असं मनातनं म्हटलं. मी वरती काय बोललो नाही, गप म्हटलं हो शिकायचं आहे. बरं तर म्हणे आमच्या मधुकडे शिक. म्हटलं कोण मधू? तर म्हणाले पी मधुकर. हा पेडणेकरांच्याकडे. मधुकर हे नाव असं होतं त्यावेळी की रोशनाराय बेगम ही अब्दुल करीम खान साहेबांची शिष्या, तिच्याबरोबर साथीला थाटात बसायचं म्हणजे डोंट केअर, तिच्याकडे बघायचं नाही, पेटीकडे बघायचं नाही, असं वरती अधांतरी दृष्टी लावून असे साथसंगत करून त्याने क्लॅप घेतला की हे टाळ्या घ्यायच्या. अशा दर्जेदार संगत करणारे पी मधुकर ही तारीफ ऐकली होती आणि त्यांच्याकडे जा म्हणून सांगतायत मला. मी नव्हतो म्हणाले. असं म्हणून म्हटलं आनंद झाला मला. मी म्हटलं देवा काय आंधळा मागतो एक, डोळा तर देव देतो 2. तशापैकी अवस्था झाली माझी. आणि त्यांनी मला नेलं आणि सांगाल मधू हा बोरकर सुरू कर, याला तुझ्याकडे शिकायचं सुरू कर. त्या ऑर्डर केली त्याने. तर मी सुद्धा चाट पडलो. म्हटलं काय माणूस आहे हा, इतक्या मोठ्या माणसाला ऑर्डर करतोय. त्याने पेटी काढली आणि मला दिली. एका वहीत लिहून दिलं सारे ग म पधनिसा सानी धप मगरेचा. जो पहिला धडा असतो ना श्री गणेशा पहिली. आता मी सुद्धा म्हटलं काय आहे, म्हटलं परीक्षा आहे आपली. माझ्या जागी दुसरा कोणी असता तरी त्याने हेच म्हटलं असते की अहो मी साथसंगती करतोय, हिराबाई छोटा गंधर्व, हे काय हे केव्हा झालं आहे माझं. मी बोललो नाही ते. मी म्हटलं भगवंताची इच्छा झालं. दुसरे दिवस म्हणजे दुसरी खेप माझी त्यांच्याकडे जायची. पुढच्या रविवारी दर रविवारी जायचो. असेच आणखीन 5 1 2 3 4 पाठ ते लिहून देताना काय करायचं 6 म्हणजे 1 रे ग म प असे खुणा द्यायचे नंबर बोटांचे. तर करता करता झालं. बोलायचे नाहीत. पहिल्या दिवशी फक्त सांगितलं 1 2 3 4 5. दुसऱ्या खेपेला नाही, तिसऱ्या नाही. 6 महिने बोलले नाहीत. नुसते असं बघायचे असे करून काय. अरे म्हटले रागावलेत, आवडतंय का काय झालंय काय कळायचं नाही. आतून मी दुःखी व्हायचं, रडायचो आतून की ह्याने मला सांगावं की बा काय रे मूर्खासारखं काय चाललंय तुझं. कानाखाली आवाज काढायचा फार झालं तर आणि मूर्खा असं वाजव असं सांग.
पण काहीतरी बोलावं याने असं मनात सारखं वाटायचं, पण ते बोलायचेच नाही. पण लक्ष मात्र तुमच्याकडे असायचं. हा, बसायचे तासभर, तास दीड तास तिथं बसायचे, नुसतं असं बघायचं नुसतं. मला काही कळायचंच नाही. त्याने दिलेले होमवर्क ते दुसऱ्या रविवारी तयार, परत दुसरं द्यायचं, असं करीत करीत झालं बुवा 58, 59, 60, 61. 61ला पानशेत झाला. पुण्याहून जायचं मी, मुंबईलाच राहणं झालं माझं. माझ्या मेवण्याने मुंबईत चल म्हणाले, आता मुंबईला जाऊया. पुण्यातली जागा बिगा सगळं खलास, कफल्लक झालो मी, जागा गेली सगळं. तर त्यामुळे मुंबईला गेलो आणि मुंबईहून मला त्यांच्याकडे जाणं येणं सुलभ व्हायला लागलं. ही झाली सुरुवात त्या ठिकाणी. हो. आता संगीत नाटकाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला वैयक्तिक कलाकाराबरोबरच संगीत नाटकाचं तुमचं वेड, स्वतः आणि चांगल्या पद्धतीनं साथ, अजूनही ज्यांनी ती नाटकं बघितलेली आहेत त्या काळातली, त्यांना अजूनही ती स्मरतात. नेमकं ह्याच्याबद्दल सुरुवात कशी झाली संगीत नाटकाची? संगीत नाटकाची सुरुवात विष्णुबंध वस्त गेले पहिले गुरुजी माझे, कलाविकास बंद पडली. दुसरी त्याने बॅच सुरू केली, श्री कलाविकास. त्याच्यात ऑर्गनला एक माणूस आणला माझ्या गुरुजींच्या बदली, गानू मास्तर. त्यांना काहीतरी महिनाभर तालमी दिल्या. 8 गाणी होती ती देव माणूसमधली. ती त्यांना 15-20 दिवसात काही बसेना. ते कुंटे म्हणून एक जे मॅनेजर होते ते कंटाळले. हे तुळशीदास इकडे, तुळशीदास जरा बस, तुला जमतं का बघ, जरा वाजव. ते दिलरुबा मधुर हात हे वाजवलं मी. ते मग ऐकत होतो 1-2 वर्ष. ते जर हात मारला मी, वाजलं. ते म्हणा ठीक आहे तूच वाजवायचं म्हणाला ऑर्गन. अरे बापरे, अशा रीतीने तो सुरुवात झाली. त्या गानू मास्तरला त्याने पाठवून दिला आणि मग मलाच बस म्हणाले ते. आणि तिथून मग सुरुवात झाली. एक हाताने वाजवायचो मी, दुसऱ्या हाताने नुसता सूर द्यायचं ऑर्गन. अशा रीतीने सुरुवात झाली. त्यावेळी कुठले कुठले नाटकाचे मोठे मोठे कलाकार त्यावेळी तुमच्याबरोबर? हां, आता ही सुरुवात असे 1 वर्ष गेलं. वर्षाभरात डावा हात माझा तयार झाला. मग गोपीनाथ सावकारांची एक नाट्य कला मंदिर अशी संस्था होती. गोपीनाथ सावकार म्हणजे प्रसाद सावकारची चुलते, जे इथं कोल्हापूर मास्टर विनायकाच्या कंपनीत असिस्टंट म्हणून काम केलं आहे त्याने. तर त्याने कंपनी काढली. त्याच्यात प्रसाद सावकार माझ्या ओळखीचा, आम्ही एकाबरोबर राहिलो. प्रसाद सावकार त्यांना घेऊन आला. माझी बहीण नलिनी आणि मी, ऑर्गनला मी आणि नलिनी ते काम करायला कुठलं ते नाटक संशय कल्लोळ, त्याच्यात कृतिकेचं काम माझी बहीण आणि मी ऑर्गन, अशी माझी हे त्यांनी नेमणूक केली. तुम्हाला मान्य आहे का मला विचारलं. पगार अमका, त्यावेळी पगारी होते 52 साल, पगार असा. तर आम्ही तयार झाल्या, तालमी झाल्या. मीनाक्षीबाई त्या हिरोईन संशय कल्लोळमध्ये, नाट्यरत्न श्रीपादराव नेवरेकर हिरो, अश्विन शेठ, असं करून तो चांगला संच जमला. आणि असं करता करता सुरुवात झाली माझी. हे लोक मी पाहिले, गणपतराव बोडस पाहिले, हिरो भार्गवराम आचरेकर, नाट्यरत्न नेवरेकर, त्याच्यानंतर कृष्णराव चोणकर, राम मराठे, सुरेश हळदणकर, त्यानंतर भालचंद्र पेंढारकर झाले, त्यानंतर बंडोपंत सोहोनी म्हणून एक होते. असे पुष्कळ चांगले कलाकार. पण त्या काळामध्ये ऑर्गनसाठी तुमची निवड सातत्यानं हे कलाकार म्हणायचे की आम्हाला तुळशीदासजीच पाहिजेत. हे पुढं झालं खूप वर्षांनी, म्हणजे जवळजवळ एका तपानंतर, म्हणजे मला वाटतं हे 64-65 सालांनंतर झालं आहे. पूर्ण. हो. आता कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं एक थोडंसं हे गोविंदराव टेंबेंचं तुमचं कधी? वा, गोविंदराव टेंबेंचा माझा प्रत्यक्ष 3 महिने सहवास झाला. पुण्याला महाश्वेता त्यांचा ऑपेरा, तो ते बसवत होते. तर बाळ माटे त्यांचे शिष्य ते मला म्हणाले, अरे तुळशीदास, असे दादा हे बसवत आहेत महाश्वेता. दादा म्हणायचे गोविंदरावना. तर त्यांना हार्मोनियमसाठी तू येशील का? मी ऑर्गनला आहे, ऑर्गन, हार्मोनियम, तबला, सारंगी असं आहे. तर म्हटलं येईन ना, जरूर येईन. गेलो. रोज तालमी चालायच्या 4 ते 8 संध्याकाळी. असं चालतं 2-3 महिने सहवास लाभला. आणि त्या गोविंदरावांचे एक गुण पाहिले.
फार मोठी माणसं, हिमालयासारखी माणसं. अशा रीतीने त्यांचा सहवास लाभला. त्यांना भेटायला लोक यायचे. काय मला वाटतं क्षीरसागर का काय, हो ते यायचे प्रोफेसर, आणि चर्चा चालायच्या, मी आपलं ऐकायचो. बरं गोविंदराव, देवल मास्तरांची तुमची गाठ पडली त्यावेळी. काय देवल मास्तर म्हणजे गोविंद बल्लाळ देवल, त्यांच्या सहवास झालेला गोविंदरावांना, त्यामुळे त्या चर्चा चालायच्या, ते ऐकायचो. अशा रीतीने त्यांचा सहवास लाभला. खाडीलकरांच्या पैकी म्हणजे नंतरच्या पिढीमध्ये खाडीलकर म्हणजे आपले सांगली कृष्णाजी प्रभाकर खाडील, सांगलीचे इंदिराबाईंच्या. हां, इंदिराबाई खाडीलकरांचा माझा तसा सहवास नाही झाला, पण त्यांची नात एकदा टी व्हीला गायली होती. बालगंधर्वांचे 12 हे शताब्दीला 12 प्रोग्राम हिने दिले, सुहासिनी मुळगावकर. त्याच्यामध्ये मी 11 ते हे वाजवले प्रोग्राम. त्यामध्ये यांची नात गायली होती, वर्षा. ते मला आठवते. साथ संगत करताना मोठमोठ्या कलाकारांच्या बरोबर तुमचा सातत्यानं संपर्क यायचा, गाठीभेटी व्हायच्या. कार्यक्रमामध्ये साथ संगत करत असताना असे कुठले खास अनुभव तुम्ही आमच्या श्रोत्यांना काही सांगाल? साथ संगत करताना बरे वाईट अनुभव खूप आले. चांगले आले, वाईटही आले. फक्त हे वाईट आले म्हणून मी त्याच्यातून निरुत्साही झालो नाही, तर त्याच्यावर मात करून मी सावरून घेतलं आणि काहीतरी हे आपल्याला येत नाही ना, करून दाखवायचं, हे जिद्दीने ते केलं. असा एक प्रयोग सांगतो. म्हणजे घडलेला असा प्रकार झाला. बसवराज राजगुरू 53 साल, नुकता साथ संगती नाटकाच्या करायचो मी. अस्तायंतरा ख्याल बिल मला माहीत नव्हतं, शास्त्रीय संगीत माहीत नव्हतं. तर पुण्यात एका सर्कलमध्ये त्यांचं गाणं, म्युझिक सर्कल, तर ते शरद जोशी नावाचे एक माझ्या ओळखीचे, ते म्हणाले, बोरकर असं अडलं आहे, बसवराजचं गाणं आहे आणि त्यांच्या साथीला हार्मोनियम वादक जो मी बोललो होतो तो नाही आहे, तो नाहीच आहे, मोकळा नाही, तो पुण्यातच नाही त्या दिवशी, तर कसंही करून तू बस साथीला. अरे बाबा म्हटलं, मला येत नाही शास्त्रीय संगीत, मला येत नाही, काय माझी काय फजिती करतोस का? नाही कसं आहे, माझं अडलं आहे म्हणाल, तू बस. तुझं अडलं आहे? बरं अडलं आहे तर बसतो म्हटलं, अडू द्यायचं नाही. गेलो, बसलो. पहिला शुद्ध कल्याण गायले. शुद्ध कल्याण माहीत होतं ऐकून, मला हिराबाई वगैरे गात होत्या ऐकून, तो जरासा चाचपला. नंतर ठुमरी गायले. ठुमरीला मी फापडलो एकदम, मला काय माहीतच नाही. अहो राग माहीत नाही, ठुमरी कुठली माहीत असायला. आणि ते मस्त ठुमरी गात होते. ते बेचैन झाले, त्यांनी सोडलं एका जागी. सोडण्याला मला म्हणाले, हां असे खूण केली, चल सुरू कुठला होतोय, मला माहीतच नाही काय सुरू होतोय. बसलो, गप बसलो. ते गप बसले. 1-2 वेळा त्यांनी पाहिलं, मग माझ्या हातातली पेटी खेचून घेतली आणि स्वतः वाजवली ठुमरी, चांगली वाजवते. आणि असं कोण पुन्हा राग आला, त्यावेळी राग म्हणजे रागदारी गायनाला माझ्याकडे दिली पेटी. आणि तो प्रसंग मला खूप इथं लागला. अरे म्हटलं, मला शास्त्रीय संगीत येत नाही, ठुमरी तर नाहीच नाही, तर आपण एक काहीतरी करून दाखवू तरच नावाचं, म्हटलं मी, अशी प्रतिज्ञा केली मी. पण त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या घराण्यांचा अभ्यास सुरू केला? हो, ते आहे, ते केलाच. पण शास्त्रीय संगीताकडे जास्ती बघत राहिलो मी. अभ्यास, हे कसे गातात, हिराबाई कसे गातात, रेडिओवर नॅशनल प्रोग्राम शनिवार 9:30 ते 11 ते ऐकत गेलो, सगळं ते जमवत गेलो काय. आणि मग जे शास्त्रीय संगीताच्या मैफिली होतात तिथं जाऊन बसायचोच. पुण्यात खूप ठिकाणी असं व्हायचं, गाणं वाजवणं, तिथं जाऊन बसायचो 4-4 तास. असं करत करत संस्कार झाले. मग मुंबईला आल्यावर मधुकर होतेच, परत दुसरे गुणीजन, त्यांच्याकडे जाऊन बसायचो. मग रामभाऊ मराठे मला मैफिलीला न्यायला लागले मंदारमालेपासून, त्यांचाही मला खूप फायदा झाला. आणि पुन्हा 74 साली योग आला. मी महानगरपालिकेत नोकरीला होतो, संगीत शिक्षक. हो. कोण होते ते आयुक्त? कोण होते? मवा देसाई आयुक्त, फार मोठा. म्हणजे त्यांनी सगळे संगीत शिक्षक त्यावेळी चांगले कलाकार म्हणून नेमले सगळे. हो, सगळ्यांना अन्नाला लावलं त्याने, फार मोठी व्यक्ती. तर त्या व्यक्तींचा ऑर्गन मी ट्यून करून दिल्याचं निमित्त होतं. आणि त्या याच्यावर त्यांनी मला सांगितलं, काय विचार केला आहे बोरकर आयुष्याचा? काय म्हटलं, साहेब आयुष्याचा विचार काय केला नाही, भगवंताने दिलं आहे, मीठ भाकरी दिली आणि याच्यापुढे देईल भगवंत, ही त्याच्यावर श्रद्धा आहे माझी.
तर म्हणाले श्रद्धा चांगला आहे, मुलाबाळांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपली ड्युटी आहे, आमच्याकडे येता का म्हणून मला शब्द टाका, जोरात ऑर्डर वजा. तर म्हटलं येतो, उद्या या आणि अर्ज द्या, लंच टाईमला या, 12:30 या, ॲज ए म्युझिक टीचर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आणि तो अर्ज दिला आणि अशा रीतीने त्यांनी मला लावून घेतलं, अन्नाला लावलं. हां, तर सांगायचं तात्पर्य, मी लागलो, नानामुळे लागले तबला, असे बरेच गुणीजन हे लावले त्यांनी. आणि म्युझिक अँड आर्ट अकॅडमीची स्थापना केली त्याच वर्षी. 5-6 महिन्यात अशी ती फुलवली संस्था. पहिला संगीत महोत्सव केला बिर्ला क्रीडा केंद्र. आणि तिथे बसवराजजींची माझी गाठ पडली. पुन्हा मला म्हणाले, साहेब मल्लिकार्जुन बसवराज यांच्यावर तुम्ही बसायचं. आज्ञा. बसलो. त्या दिवशी गुरुकृपेने मी आणि नानामुळे अशी जमून साथ झाली दोघांची. बसवराजही खुश झाले. ते म्हणाले, अरे पोद्दार, त्यांचे शिष्य होते, पोद्दार बडोद्याच्या प्रोग्रामला येत्या शनिवारी या दोघांना सांगा, हेच पाहिजे दोघे. वा. म्हणजे माझ्या हातातली पेटी खेचून घेतली होती, मला काही येत नव्हतं. तेच बसवराज आज सांगताय, हेच दोघं पाहिजे आपल्याला. चला म्हटलं, मला तर म्हटलं चला, देव पावला, आपलं झालं, काम झालं, जे काय योजलं होतं ते. त्यावेळी विश्वास. मला एक सांगा की मुळात KG गिंडे असतील पंडितजी, नंतर राजाराम शुक्लजी असतील, ह्या सगळ्या मोठमोठ्या कलाकारांच्या बरोबर तुम्ही साथ संगत केली. काय अनुभव काय सांगू, मी तर साथ संगत म्हणत नाही, मी शिकत होतो त्यांच्याबरोबर, बसत होतो, ऐकत होतो. ते काय करतात हे साथ संगत करण्यापेक्षा शिक्षण चालू होतं माझं, आणि त्याच्यातून मी गोळा करीत गेलो ज्ञान सगळं. गिंडेसाहेब तर असे होते, काय सांगू, रेडिओला त्यांचे मी कार्यक्रम ऐकले. शास्त्रीय संगीताला हार्मोनियम ही बाधक आहे, हे त्यांचं मत. अशी एक हे होतं, कुमार गंधर्व, गिंडेसाहेब, वीरा आठवले असे बोलत होते रेडिओवरनं, मुंबई रेडिओ. आणि मी ऐकत होतो, हार्मोनियम शास्त्रीय संगीताला मारक आहे, सगळ्यांचं मत, एक मत. पुढं काही वर्षानंतर 79 मला त्यांनी बोलवलं विद्यालयात. त्यांचं सायन, वल्लभ संगीत विद्यालय सायन. तुम्ही पाहिजे म्हणाले, मधुकरांचे शिष्य तुम्हीच पाहिजे. बरं म्हटलं. आधी मी टाळलं, मला भीती वाटायची, त्यांना बघूनच भीती वाटायची, अगडबंब असेतो. तर काय झालं म्हणाले, केमकर निघून गेले, ते मधुकरांचे शिष्य, मधुकर आमचे मित्र, तर त्यांच्यानंतर मधुकरांचा शिष्य पाहिजे, तर तुम्ही आलं पाहिजे इथं. मी तर टाळलं, म्हटलं हो मला नाटकं आहेत गिंडेसाहेब, मी कसं शिकू इथं, मला वेळ नाही मिळायचा. मी सांगतो म्हणाले, नाटकं केव्हा असतात, शनिवार रविवार, तुम्ही सोम बुध शुक्र एका दिवसाआड यायचं, 3दा यायचं म्हणाले, 4 ते 8. आणि आडवारी जरी प्रोग्राम आला तर काय करायचं, 7 ते 8 शेवटची बॅच आहे क्लासची, ती तुमच्या त्या विद्यार्थ्याकडे द्यायची आणि सांगायचं, दार बंद करताना कुलूप लावून ऑफिसमध्ये द्या चावी, असं सांगून तुम्ही व्यवस्था बघायची, जायचं प्रोग्रामला, नाटकाला. असं करून त्यानेच माझी परस्पर सगळी व्यवस्था केली आणि मला जबरदस्तीने तिथे शिकवायला शिक्षक म्हणून नेमलं. मग मला ते साथीलाही न्यायला लागले. मी मनात म्हटलं, अरे हे असं बोलणारे मारक आहे शास्त्रीय संगीताला, आता हे मला कसे नेतात, हा माझ्या प्रश्न पडला. मला काय उत्तर सुचेना. एक दिवस इथं चालू होता प्रोग्राम, SNDT कॉलेज चर्चगेट. तिथे एकाने प्रश्न केला ऑडियन्समधला, का हो गिंडेसाहेब, तुमची मतं मी ऐकलेलं आहे रेडिओवरून, शास्त्रीय संगीताला हार्मोनियम बाधक आहे, ती घेऊ नये, मग आज तुमच्या साथीला हार्मोनियम कशी? गिंडेसाहेब म्हणाले, बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे, पण गंमत अशी आहे, मी फक्त बोरकरना घेतो, कारण त्यांना कुठला सूर केव्हा दाबायचा, किती प्रेशरने दाबायचा हे त्यांना माहीत आहे, म्हणून मी बोरकरशिवाय दुसऱ्या कोणाला हार्मोनियमला घेत नाही. इतकं उत्तर दिलं.
ते गप गेंडेसाहेब असं झालं. तात्पर्य त्याच्यात एक शास्त्र आहे. मारक हार्मोनियम ही का, तर गंधार आणि दैवत हे 2 स्वर जे आहेत टेम्पर स्केलमध्ये ते खतरनाक आहेत. तंबोऱ्याबरोबर गाणाऱ्यांना खतरनाक म्हणजे ते आज मी सुद्धा सांगतो नको बा बंद करा, मी सांगतो. पण ते नंतर काय झालं, मी ट्युनिंग शिकलो गुरुकृपेने. ट्युनिंग शिकलो आणि ते मग ते ग आणि ध हे 2 सूर ते तंबोऱ्याच्या बरोबर मिळवायचो. म्हणजे ती जी अडचण होती ना, जी डोकेदुखी, ती दूर झाली आणि त्यामुळे ते सुखावं झालं. आणि त्याच्या आधी फक्त तो ग तो कमी दाबायचो मी, चढी असायचा तो कमी दाबल्यामुळं तो बरोबर ॲडजस्ट व्हायचा तंबोऱ्याबरोबर. आणि ते गेंडेसाहेबांना ते रुचायचं म्हणून त्याने ते उत्तर दिलं. त्यांना माहिती आहे. श्रोते हो, पद्मश्री पंडित तुलसीदास बोरकर यांचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. मात्र वेळेअभावी आज इथंच थांबावं लागतंय. या संगीत प्रवासाचा उत्तरार्ध अर्थात दुसरा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या रविवारी रात्री 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आज इथंच निरोप द्या. नमस्कार.